नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीडीके नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। यापूर्वी आपण आकृतीची पाण्यातील प्रतिबिंब कशा पद्धतीचं असतं यावर व्हिडिओ बनवलेला आहे। तो तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता। आजचा आपला घटक आहे आरशातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा यावर आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपणास यातील काही महत्त्वाच्या बाबी माहित असणे आवश्यक आहे। मग याच्यात आवश्यक माहिती कोणती आपणास लक्षात ठेवायची आहे बघा। आरशातील प्रतिमेत आकृतीची वरची बाजू वर तर खालची बाजू खालीच राहते, हे लक्षात ठेवा। वरची बाजू जी असते ते वरच राहते आणि खालची बाजू हे खालीच राहते। मात्र डावी बाजू उजवीकडे व उजवी बाजू डावीकडे जाते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा जो एरो आहे किंवा हा जो बाण आहे, हा बाण या ठिकाणी उजवीकडे होता, तो त्याची आरशातील प्रतिमा जर आपण पाहिली तर ती डावीकडे जाते। म्हणजे उजवी बाजू या ठिकाणी राईट साइड जी आहे ती लेफ्टला गेलेली असेल आणि लेफ्ट साइड राईटला आलेली असेल। त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा, हा जो एरो आहे तो या बाजूला आहे आणि तो याच्या मिरर इमेज मध्ये तो या ठिकाणी इकडे रिफ्लेक्ट झालेला आहे। त्याच्यानंतर चिन्हांच्या आकारात बदल होत नाही, तसेच अंतर सुद्धा तेवढेच राहते। पहा, म्हणजे मिरर पासून किंवा आरशापासून प्रश्न आकृतीमधील जेवढं अंतर असेल तेवढंच अंतर हे उत्तर आकृतीमध्ये असणार आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे अंतर सुद्धा सेम असतं, फक्त उजवी बाजू डावीकडे जाते, डावी बाजू उजवीकडे येते। तुम्ही जर पाहिलं असेल की आपण पाण्यातील प्रतिमा कशी असते याच्यामध्ये पाहिलं होतं की पाण्यातील प्रतिमेमध्ये काय होतं, वरची बाजू हे खाली जाते आणि खालची बाजू वरती जाते। मात्र हेच जर आपण मिरर इमेज मध्ये पाहिलं आरशातील ह्याच्यामध्ये, तर आरशातील इमेज मध्ये आपणास या टीची प्रतिमा अशाला अशीच मिळणार आहे। म्हणजे ही बाजू या ठिकाणी इथे येईल, ही बाजू, आणि इकडची बाजू जी आहे ती या ठिकाणी जाणार आहे, अशा पद्धतीने। ओके, चला पुढे पाहू आता। पहा, या ठिकाणी इंग्रजीमधील अल्फाबेट दिलेले आहेत आणि त्यांची आरशामधील मूळ प्रतिमा आणि आरशामधील प्रतिमा कशी असेल हे या ठिकाणी दाखवलेलं आहे। ए बी सी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हे आहे ते। मात्र याच्यात लक्षात आपल्याला हे ठेवायचं आहे की ए एच आय एम ओ टी यू व्ही डब्ल्यू एक्स व वाय या इंग्रजी अल्फाबेटची आरशातील प्रतिमा मूळ अल्फाबेट सारखीच असते। म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं की ए च्या समोर जर आरसा धरला तर ते ए तुम्हाला सेम ॲज इट इज दिसणार आहे। तसंच एच सुद्धा सेम। म्हणजे अशी काही अल्फाबेट आहेत की ज्यांची प्रतिमा तुम्हाला मूळ स्वरूपामध्ये आणि आरशातील प्रतिमेमध्ये सेम दिसते। त्याच पद्धतीने नंबर मध्ये जर पाहिलं आपण तर 0 आणि 8 हे दोन नंबर असे आहेत की त्यांची मूळ प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा हे आपणास सेम मिळणार आहे। ओके, आता यावर आधारित काही प्रश्न पाहू आपण। पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा। इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स आयडेंटिफाय हाउ द मिरर इमेज ऑफ द क्वेश्चन फिगर विल लुक अँड राईट इट्स ऑप्शन नंबर। तर प्रश्न क्रमांक 1 पाहूया। दिलेल्या आकृतीची आपणास आरशातील प्रतिमा कशी असेल हे पाहायचे आहे। मग आता या आकृतीची आरशातील इमेज जर आपण काढण्याचा प्रयत्न केला, मी या ठिकाणी काढून दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर हा जो 9 आहे तो इकडे राईट साइडला आहे, तर तो उत्तर आकृतीमध्ये लेफ्टला जाईल, म्हणजेच 9 अशा पद्धतीने या ठिकाणी येईल। त्याच्यानंतर जो 6 आहे तो मिडलला आहे, तर तो मिडललाच राहील, मात्र त्याची जी दिशा आहे, हा जो स्पेस आहे 6 चा तो इकडच्या साइडला आहे, तर तो आता त्याची दिशा चेंज झालेली असेल, म्हणजे तो अशा पद्धतीने मिळेल। आणि 3 जो आहे तो या ठिकाणी लेफ्ट साइडला होता, तो आता इकडे राईटला येईल, मात्र याची सुद्धा त्या ठिकाणी दिशा बदललेली असेल। पहा, अशा पद्धतीचा कोणता ऑप्शन आहे, तर ऑप्शन नंबर 4। तर तुमच्या प्रश्न आकृतीचं योग्य ऑप्शन जो आहे ते आहे
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हे तुमचे आहे उत्तर. पहा, या प्रश्नामध्ये काही ऑप्शन जे आहेत ते तुम्ही अगदी इलिमिनेशन मेथडनं सुद्धा इलिमिनेट करू शकता. जर तुम्हाला माहित असेल की उजवी बाजू उजवीकडे राहते आणि डावी बाजू डावीकडे राहते, मात्र मिडलला असणारा जो 6 आहे तो त्याच ठिकाणी राहणार आहे. मात्र या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 9 हा मिडलला आलेला आहे, म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी इलिमिनेट झालेला आहे. अशाच पद्धतीनं तुम्हाला इलिमिनेशन मेथड वापरून सुद्धा उत्तर काढता येते. मात्र हे आपण परफेक्ट त्याचं ड्रॉ करून या ठिकाणी पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने आपणास मिरर इमेज त्या ठिकाणी मिळते. आता पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 2 पहा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलेल्या आकृतीची आपणास मिरर इमेज जी आहे ती ऑप्शन मधून निवडायची आहे. आता 7 जो आहे तो आहे राईट साईडला आणि 4 जो आहे तो आहे लेफ्ट साईडला. म्हणजे तुमचा राईट साईडला असणारा 7 कुठे येणार आहे? लेफ्ट साईडला. तो याच्यामध्ये आहे, या पर्यायामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, मात्र या पर्यायामध्ये नाहीये. म्हणजे हे ऑप्शन तुमचे या ठिकाणी इलिमिनेट झालेले आहेत, हे दोन्ही पण ऑप्शन. कारण या दोन्ही ऑप्शन मध्ये 7 ची पोझिशन ही राईटलाच राहिलेली आहे. मात्र आपणास माहित आहे की आरशातील प्रतिमेमध्ये उजवी बाजू डावीकडे जाते आणि डावी बाजू उजवीकडे येते, म्हणून हे दोन ऑप्शन या ठिकाणी इलिमिनेट झालेले आहेत. आता पुढे पाहू. हा 7 जो आहे तो असा आहे, म्हणजेच आरशातील इमेज आपणास अशी मिळणार आहे. ओके. आता 5 पाहू. तर 5 मध्ये जर पाहिलं तुम्ही तर 5 ची तो असा आहे, म्हणजेच या 5चं आरशातील इमेज आपणास कशी मिळायला पाहिजे? अशा पद्धतीने मिळायला पाहिजे, अशा पद्धतीनं. तर ती आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. असा तो उलटा नाही होणार, म्हणजे वरची बाजू खाली होणार नाही. म्हणजे या ठिकाणीच इलिमिनेट झालेला आहे ऑप्शन नंबर 2 सुद्धा. मग आता जे आपलं पर्याय राहिलेला आहे तो ऑप्शन नंबर 1. क्रमांक 3 पहा. यामध्ये या आकृतीची आरशातील प्रतिमा जी असणार आहे ती कोणती आहे? तर आरशामध्ये जर पाहिलं तर आपणास लक्षात येईल की हा जो चौकोन आहे तो आपणास असाच दिसेल. हा बदाम आहे तो सुद्धा असाच दिसेल. मात्र काय होणार आहे? हा जो चौकोन आहे तो राईट साईडला आहे, तो उत्तर आकृतीमध्ये कुठे जाणार आहे? लेफ्ट साईडला जाणार आहे. आणि लेफ्ट साईडला असणारा हा जो आहे तो राईट साईडला जाणार आहे. तर अशा पद्धतीचा ऑप्शन आपण पाहूया कोणता आहे ते. हा चौकोन जो आहे तो चौकोन या ठिकाणी असा होईल. त्याच्यानंतर हा बदाम, म्हणजे हे दोन्ही या ठिकाणी योग्य आहे. आता खालचं चिन्ह पाहू आपण. तर खालचे चिन्ह सेम ॲज इट इज आहेत, ते मात्र तसे नसायला पाहिजे. म्हणजे हा बदाम या ठिकाणी यायला पाहिजे होता आणि हे पान या ठिकाणी यायला पाहिजे होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे या ठिकाणी उत्तर नसणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा म्हणजे वरच्या बाजू वरच राहायला पाहिजे होत्या, मात्र हा बदाम वरती आलेला आहे पान, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी नाहीये. त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 बघा. दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा कोणती असेल? तर हा जो के आहे तो या ठिकाणी उजव्या बाजूला आहे आणि एन जो आहे तो डाव्या बाजूला आहे. तर आपण आता आकृतीमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पहा, जो के आहे तो या ठिकाणी लेफ्टला आलेला आहे आणि एन जो आहे तो राईटला आलेला आहे. आणि नेमकं आपल्याला असंच पाहिजे की आरशाची प्रतिमा जी असते ती उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडे होते. तर या पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे. आणि पी जो आहे तो पी ची सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने आतल्या साईडला तो जाईल. तो इकडच्या साईडला हा होता, तो आतल्या साईडला जाईल. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये पहा. दिलेल्या आकृतीची पर्यायी उत्तरांपैकी असणारी योग्य आरशातील प्रतिमा कोणती असणार आहे? तर एल अशा पद्धतीने आहे, तर उत्तर इमेज मध्ये तो आपणास असा झालेला दिसेल. म्हणजे याच पोझिशनला तो ठिकाणी फक्त त्याची बाजू जी आहे ती उजवी बाजू डावीकडे झालेली असणार आहे. म्हणजे दिलेल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 4 हे या ठिकाणी इलिमिनेट झालेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन थोडं बारकाईनं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा जो यल आहे अशाच पद्धतीची सेम आकृती, म्हणजे ही जी आतली रेष आहे स्ट्रेट जी आहे ती शेवटपर्यंत आहे, मात्र या ऑप्शन मध्ये इथेच ती थांबलेली आहे. म्हणजे याच्यावरून लक्षात येईल की ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं योग्य पर्यायी उत्तर असणार आहे.
चला पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6 पहा. अशी सांगितल्याप्रमाणे काय होईल, मग उजवी बाजू जी आहे ती डावीकडे, म्हणजे 2 जे आहे तो, याची आकृती कशी बनेल पहा. या ठिकाणी मी ड्रॉ करतो. तर हा जो 2 आहे तो आपणास अशा पद्धतीने मिळेल, म्हणजे लेफ्ट साईडला आलेला दिसेल. हा जो 1 आहे तो इकडे मिळेल आणि हा जो 8 आहे तो 8 या ठिकाणी इकडे गेलेला दिसेल आणि हा जो 4 आहे तो 4 आपणास अशा पद्धतीने मिळेल. जर आपण अशा पद्धतीचं ऑप्शन पाहिलं कोणतं आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7. यामध्ये पहा, कशा पद्धतीने याची आरशातील प्रतिमा असेल, तर याच ठिकाणी आपण याला ड्रॉ करू, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हा जो 1 आहे तो अशा पद्धतीने बनेल आणि तो मात्र इकडे गेलेला असेल. हा जो 5 आहे तो अशा पद्धतीने बनेल आणि हा जो 4 आहे तो असं आतल्या साईडला बनलेला दिसेल. तर अशी आकृती बघा, म्हणजेच हा उजव्या बाजूला असणारा 1 इकडे डावीकडे जाईल. तर या ठिकाणी आहे, मात्र त्याची इकडची साईड इकडे झालेली पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन आपला इलिमिनेट झालेला आहे. त्याच्यानंतर हा 5 जशाला तसा नाही राहणार, म्हणजे हा पण इलिमिनेट झाला. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर हा 5 जो आहे तो याची खालचा भाग वरती आणि वरचा भाग खालती झालाय, म्हणजे हा पण या ठिकाणी इलिमिनेट झाला. मग जे ऑप्शन क्रमांक 3 आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. बारकाईने पाहिल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जी उजव्या साईडला हा अर्धचंद्र आहे तो डावीकडे जाणार आहे आणि डावीकडे असणारा हा गोल उजवीकडे येणार आहे. अशा कोणकोणत्या आकृत्या आहेत, तर या आकृतीमध्ये आहे, मात्र या आकृतीमध्ये नाहीये, म्हणजे हे तुमचं ऑप्शन त्या ठिकाणी इलिमिनेट झालेलं आहे. याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये सुद्धा तशा पद्धतीने बदल झालेला आहे आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे, हा त्रिकोण या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे हे ऑप्शन तुमचं इलिमिनेट झालेलं आहे. आता केवळ 2च ऑप्शन असे आहेत जे की आपले उत्तर असणार आहेत. आता आणखीन थोडं बारकाईनं पाहिल्यानंतर लक्षात येईल की वरचे चंद्र, अर्धचंद्र आणि गोल हे तर दोन्ही पोझिशन मध्ये योग्य आहेत, मात्र या जे रेषा आहेत या ठिकाणी असणाऱ्या आडवी रेषा त्या उत्तर आकृतीमध्ये सुद्धा आडवीच असायला पाहिजे, आणि म्हणजे या ठिकाणी पण आहे आणि या ठिकाणी पण आहे. आता या ठिकाणी पाहूया. मग ही उभी असणारी रेष जी आहे ती इकडे जाईल, हे म्हणजे लेफ्टला जाईल, कारण ही उजवी बाजू आहे, राईट साईड आहे, तर राईट साईड या साईडला येईल, म्हणजे उभी असणारी रेष म्हणजे या ठिकाणी आलेली आहे. जर पाहिलं तर या ठिकाणी, मात्र या ठिकाणी ज्या आहेत त्या तिरकस रेषा आहेत, क्रॉस आहेत, म्हणजे हे तुमचं ऑप्शन नसणार आहे. म्हणजे तुमचं डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं आहे. बघा, याच्यावर आधारित प्रश्न पाहिले तर अवघड नसतात, फक्त आपलं ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी अगदी मायन्यूट लेवलला पाहिजे. बारकाईनं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपण उत्तर अगदी क्षणामध्ये त्या ठिकाणी काढू शकतो. मात्र मुलं इथेच चुकतात आणि अशा प्रश्नांमध्ये म्हणजे ऑब्झर्वेशन व्यवस्थित न केल्यामुळे त्या ठिकाणी आपलं उत्तर चुकतं. आता शेवटचा प्रश्न आहे आपला, तो पाहू. प्रश्न क्रमांक 9. दिलेल्या आकृतीची आपणास पुन्हा काय पाहिजे आहे, आरशातील प्रतिमा पाहिजे आहे. तर पहा, तर थोडं उजवी बाजू आणि डावी बाजू नेहमी लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण आरशातील प्रतिमा पाहतो त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं की उजवी बाजू आपली डावीकडे गेलेली असते आणि डावी बाजू उजवीकडे आलेली असते. तर म्हणजेच आता ही जी उजवी बाजू आहे ती आपली इकडे जाणार आहे, म्हणजे ही तर ऑप्शन नसणारच आहे, कारण डायरेक्ट हे जे पान आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने यायला पाहिजे होतं, तर याच्यात नाहीये, म्हणजे हे ऑप्शन गेलं. आता या ठिकाणी आलेलं आहे, मात्र हे त्याच्या आतच्या साईडला होतं, तर हे दोन्ही हे बाहेरच्या साईडला गेलेलं आहे, म्हणजे हे तुमचं ऑप्शन त्या ठिकाणी नसणार आहे. आता पुढे पाहू. याच्यामध्ये बघा, हे सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी नसणार आहे. मग झालं आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं त्या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने आज आपण आरशातील प्रतिमा आणि त्यावरील प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.